हॅलो गाईस, तर आज आपण बनवणार आहे स्प्रिंग रोल. तर तुम्ही रेडी आहात? तर चला बघूया. सगळ्यात पहिले इथे मी कढई घेतली, त्यावर तेल टाकलेले आणि इथे मी मिरची आणि लसूण टाकणार आहे. त्यानंतर इथे कांदे चॉप केलेले टाकणार आहे आणि इथे शिमला मिरची ॲड केलेली आहे. त्यानंतर इथे थोडंसं गाजर ॲड करणार आहे आणि इथे मी टाकणार आहे पत्ताकोबी आणि याच्यात मी टाकणार आहे सोयाबीन. आणि त्यानंतर आपण चांगल्या प्रकारे हे सगळं व्हेजिटेबल आपण मिक्स करून घेणार आहे. आता मी इथं थोडंसं कॉर्न टाकणार आहे आणि थोड्या वेळासाठी याला वाफेमध्ये शिजून देणार आहे. ते शिजल्यानंतर इथे मी काही सॉसेस वगैरे ॲड करणार आहे. सगळ्यात पहिले रेड चिली सॉस, त्यानंतर ग्रीन चिली सॉस टाकणार आहे आणि इथे मी टोमॅटो केचप टाकलेली. त्यानंतर आपण इथं मसाला टाकणार आहे. सगळ्यात पहिले इथे मॅगी मसाला, त्यानंतर इथे मी नूडल्स नाही टाकणार आहे, पण नूडल्स मसाला याच्यात ॲड करते. तर इथे नूडल्स मसाला पण ॲड केलेले आणि हळद, त्यानंतर चवीनुसार इथं मीठ ॲड करणार आहे. त्यानंतर मी इथं 2 चम्मच इथं चाट मसाला पण टाकणार आहे. आता आपण सगळं हे मिक्स करून घेणार आहे. चांगलंसं आपण याला फ्राय करून घेणार आहे. त्यानंतर आपण इथे याची शीट करणार आहे. आपण मैद्याची शीट तयार करणार आहे. तर सगळ्यात पहिले इथे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आणि चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करणार आहे. त्यानंतर इथे मी पाणी ॲड करणार आहे अर्धा तांब्यावर. त्यानंतर मी हे सगळं मिक्स करून चांगलंच याची पेस्ट तयार करून घेणार आहे. तर अशा प्रकारे ही आपली पेस्ट तयार झालेली आहे. त्यानंतर मी इथे एक तवा घेणार आहे. तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यावर पण करू शकतात. तर इथे माझ्याकडे तवा होता, तर मी तव्यावर करणार आहे. तर इथे शीट तयार झाली, तर आपण याच्यात टफिंग ॲड करणार आहे. तर आपले इथं सगळे व्हेजेसचे टाकणार आहे. त्यानंतर जशी मी दाखवते तुम्हाला तसे त्या प्रकारे तुम्ही करू शकतात. इथले आपण टफिंग वगैरे असं पूर्ण असं मैद्याला रोल करून त्यानंतर इथं फ्राय करून घेणार आहे आपण. इथे आपली स्प्रिंग रोल रेडी झालेली गाईस. तर तुम्ही बघू शकता. तर कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि फॉलो शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच गाईस. बाय बाय.